नमस्कार. आपला वर्ग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी माझ्या या चॅनेलवर नवनवीन व्हिडिओ बनवते, शैक्षणिक व्हिडिओ बनवते. ते म्हणजे मराठी विषय, हिंदी विषय आणि व्याकरण हे सहज आणि सुलभ सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल असे मी व्हिडिओ बनवते. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे वाचन. मुलांना शुद्ध आणि पटापट कसे वाचता यावे यासाठी हे मी वेगवेगळे उपाय आपल्या पुढे सादर करत आहे. माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मी सुरू करते. मुलांना शुद्ध आणि पटापट वाचता यावे म्हणून आपण कोणते उपाय करू? आपला जर पाल्य असेल, स्वतःचं बालक आहे, मुलगा आहे, मुलगी आहे किंवा शाळेमधील शिक्षक असतील तर त्यांनी ह्या उपायाने त्या विद्यार्थ्याला किंवा त्या बालकाला शिकवायला पाहिजे. पहिला म्हणजे त्या मुलांना शुद्ध आणि पटापट वाचता यावे यासाठी त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करता यायला पाहिजे. हे सर्वात प्रमुख हा उपाय आहे आणि अगदी म्हणजे करायलाच पाहिजे हा उपाय. म्हणजे वाचनाची त्याच्यामध्ये आवड निर्माण करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काय करता येईल की त्याच्याही मुळामध्ये कशामध्ये आवड आहे, त्याला काय आवडते, त्याला नृत्य, संगीत, वाचन, अभ्यास, खेळ कशाबद्दल त्याला आवड आहे तीच पुस्तकं, त्याविषयीची पुस्तकं जी आहे ती त्याच्यासमोर ठेवायची. म्हणजे वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही वेगवेगळी गोष्टीची पुस्तकं किंवा कथा, मासिकं वगैरे हे त्याच्या पुढे ठेवलं की त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होणार आहे. म्हणजे ती पुस्तकं समोर त्याला दिसायला पाहिजे, तर ती त्याला घेऊन वाचण्याची त्याच्यामध्ये काय होणार आहे, आवड निर्माण होणार आहे. दुसरं म्हणजे नियमित वाचन. म्हणजे आज एक दिवस आपण उपाय केला, नंतर पुढच्या आठवड्यामध्ये केला तर होणार नाही. याला नियमितता हवी. कोणतंही काम जर आपल्याला चांगलं कुशलतेने यायला पाहिजे असेल तर त्याला नियमितता हवी. मग हे वाचन जे आहे ते नियमित करायचं. नियमित करायचं म्हणजे आपला बालक रोज शाळेतून आला की त्याचा रोजचा जो काही अभ्यास असेल, गृहपाठ आहे, तो त्याच्याकडून वाचून घ्या किंवा तो रात्री झोपताना त्याच्यासाठी थोडासा वेळ अगदी काढायलाच पाहिजे आणि झोपायच्या आधी अर्धा तास त्याच्याकडून नियमित वाचन करून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होणार आहे. तिसरं म्हणजे त्याला ध्वनिशास्त्र शिकवा. तुमचं जे पाल्य जे आहे, तुमचं बालक जे आहे ते अगदी लहान आहे, नुकतं आता शिकते आहे वाचायला, तर त्याला ध्वनिशास्त्र शिकवणं गरजेचं आहे. ध्वनिशास्त्र म्हणजे काय, तर प्रत्येक जे अक्षर आहे त्या अक्षराचा जो वेगळा स्वतःचा जो ध्वनी आवाज आहे त्याला ध्वनिशास्त्र म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजे ह्याला हा क चा ध्वनी झाला, ह्याला क म्हणतात. हे मी लिहिलंय ते चिन्ह आणि क हा त्याचा काय झाला, ध्वनी क. त्याच्यानंतर हा ख, हे त्याला अक्षर ओळख पाहिजे, कोणत्या अक्षराला काय म्हणतात त्याला म्हणतात ध्वनिशास्त्र. हे पहिलं त्याला शिकवायला पाहिजे. क, ख, ग, घ हे वेगवेगळे शब्द त्याच्या पुढे बोलत राहा आणि त्याला समजायला पाहिजे. आलं लक्षात? हे अक्षरांचे ध्वनिशास्त्र त्याला पहिलं शिकवायला पाहिजे. दुसरं म्हणजे मोठ्याने वाचून दाखवा. जे काही तुमच्या पुढ्यात पुस्तकं आहे, तुम्ही जे काही त्याच्यासाठी विविध साहित्य आणलेलं आहे ते तुम्ही पहिल्या आधी वाचून दाखवा. म्हणजे आदर्श वाचन कसं आहे ते त्या मुलाला कळायला पाहिजे. वाचताना कसं लयीमध्ये वाचायचं, शास्त्रशुद्ध म्हणजे कुठे थांबायला पाहिजे, कुठे स्वल्पविराम घ्यायला पाहिजे, कुठे उद्गार चिन्ह आहे तर कसं वाचन करायला पाहिजे, हे जे आहे ते आधी मोठ्यांनी त्याला वाचून दाखवायला पाहिजे. आणि नंतर त्याच्याकडून वाचून घेताना सुद्धा त्याला मोठ्याने वाचून दाखवायला सांगायचं. म्हणजे तो कसा वाचतो ते आपल्याला कळायला पाहिजे. पुढचं म्हणजे विविध साहित्य. त्याच्यासाठी विविध साहित्य तुम्ही उपलब्ध करून द्या. विविध साहित्य म्हणजे त्याच्यामध्ये कशामध्ये त्याला आवड आहे, खेळामध्ये आहे की त्याला सिनेमाची गाणी वगैरे काय जे काय त्याला आवडते, नृत्य आवडतात, त्याला गाणी आवडतात, तर त्याची पुस्तकं पहिली त्याच्या समोर द्या. म्हणजे त्याच्यामध्ये आवड त्याला असेल ना तर ती पुस्तकं तो त्या ह्याने वाचायला घेईल. त्या चित्रांची पुस्तकं तो वाचायला घेईल. त्या चित्रांच्या खाली जे शब्द लिहिलेले असतील ते तो काय करणार आहे, वाचणार आहे. त्यामुळे त्याची आवड कशात आहे, त्या आवडीची पुस्तकं त्याच्या समोर आणून ठेवा. क्रिकेटची आवड असेल त्याला, खो खोची आवड असेल किंवा त्याला आणखीन कशाची आवड आहे त्या आवडीप्रमाणे, त्याला खाऊची आवड असेल तर खाऊच्या म्हणजे फळांची वगैरे अशी त्याची पुस्तकं तिथे समोर ठेवली की तो ते शब्द वाचायचा, चित्र बघून वाचायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्याच्या समोर आधी विविध साहित्य पाहिजे, मासिकं पाहिजे, चित्रांची पुस्तकं पाहिजे, ते उपलब्ध पाहिजे. पुढचं म्हणजे वाचन कट्टा तयार करा. वाचन कट्टा म्हणजे काय, तर त्याच्या वयाची जी मुलं असतील
तुमच्या इथे राहणारी वगैरे, किंवा साधारण त्याच्या आसपास वयाची जी मुलं असतील त्यांचा एक छोटासा ग्रुप करा आणि त्यांना सगळ्यांना मिळून एकत्र वाचायला सांगितलं की ती मुलं एकमेकांच्या वयाच्या ह्याने काय करतात, वाचायची त्यांच्यामध्ये आवड निर्माण होते. त्यामुळे वाचन कट्टा तयार करणे, त्या मुलांचे गट तयार करणे आणि मग त्यांना वाचायला देणे, एखादा वार ठेवायचा आणि मग त्यांना वाचन कट्टासाठी आज तुम्ही हे करा वगैरे, त्यांना बक्षीस लावा जो छान वाचेल तो वगैरे, अशा तऱ्हेने त्यांना प्रोत्साहन द्या. ते जे काही म्हणजे छान वाचून दाखवलं, छान गाणं म्हटलं, छान कविता वाचून दाखवली तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध काय करा, बक्षिसं द्या. ही बक्षिसं सुद्धा पुस्तकाच्या रूपामध्येच द्या. चॉकलेट गोळ्या वगैरे देण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन म्हणून पुस्तकच द्या. म्हणजे अशा, आणि त्यांचं कौतुक करा. शब्दाचं कौतुक पण खूप मोठं असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या. आणि अशा तऱ्हेने जर तुम्ही ह्या 7 उपायांनी जर त्यांना त्यांच्यावर प्रयोग केला तर त्यांना नक्की शुद्ध आणि पटापट त्यांना वाचता येणार आहे. हे वाचन घेण्यासाठी सर्वप्रथम वाचनाची सुरुवात करताना आधी आपण काय करायचंय, त्यांना मुळाक्षरापासून सुरुवात करायची आहे. जशी म्हणजे हे क, ख, ग, घ ही जी मुळाक्षर आहे त्यांचे ध्वनी आणि त्यांची चिन्ह कशी लिहितात ती मुळाक्षरापासून सुरुवात करायची. मग त्यांना मुळाक्षरांची ओळख झाली की त्यांना आकारविल्ले म्हणजे आपण त्यांना बाराखडी म्हणतो. म्हणजे कला काना का, कला पहिली वेलांटी की, कला पहिला उकार कू, ही आकारविल्ले त्यांना शिकवा. आणि मग ही मुळाक्षरे, आकारविल्ले, बाराखडी त्यांना समजली की मग त्यांना शब्द शिकवा. आधी प्रथम साधे शब्द म्हणजे ज्यांना काहीही कानामात्रा वेलांटी नाहीये, मग नंतर कानामात्रा वेलांटीचे शब्द हळूहळू शिकवा. आता समजा कोकिळा हा शब्द शिकवला, म्हणजे हे शब्द त्यांना वाचता आले की मग हळूहळू त्यांना वाक्य द्या. कोकिळा एक पक्षी आहे, किंवा कोकिळा छान गातो, किंवा कमळ हे फूल आहे, अशी छोटी छोटी वाक्य त्यांना तयार करून त्यांना ती वाचू दे. ज्याला शुद्ध आणि स्पष्ट वाचता येते त्याला शुद्ध आणि स्पष्ट लिहिता येते. आलं लक्षात? त्यामुळे वाचन अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ह्या क्रमाने मुळाक्षरानंतर बाराखडी, त्याच्यानंतर साधे शब्द, त्याच्यानंतर आकारविल्लेचे शब्द दिले की मग वाक्य द्या आणि वाक्याच्या नंतर त्यांना कथा गोष्टी वाचायला द्या. ह्या क्रमाने जर मुलांचं वाचनाची प्रगती होत राहणार आहे आणि त्यांना शुद्ध आणि स्पष्ट वाचता येणार आहे. व्हिडिओ मध्ये आवडलास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.